आईच्या 13व्याचा विधी न करता स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी दिले 2.25 लाख रुपये. हलगरा येथील गायकवाड परिवार यांनी क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. गावातील स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी कुटुंबाकडून 2.25 लाख रुपये दिले गेले आहेत. जिजाबाई गायकवाड यांचे 78व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावरती हलगरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गाव मोठे असले तरी स्मशानभूमीची अवस्था पाहून गायकवाड परिवाराने मातोश्री जिजाबाई गायकवाड यांचे 13वे करून लाखो रुपये खर्च करण्याचा परंपरागत रूढी बगल देत गावातील स्मशानभूमी दुरुस्त व्हावी यासाठी 2.25 लाख रुपये देऊ केले आहेत. 5 तारखेला माझ्या आईचं निधन झालं. अंत्यविधीला गेल्यानंतर तिथली परिस्थिती स्मशानभूमीची खूपच वाईट असल्याचं लक्षात आलं. बायका सगळ्या उठत होत्या, धूळ झाडत होत्या. त्यामुळं मी असा निर्णय घेतला की गोड जेवण न करता त्याचं 1 लाख रुपये स्मशानभूमीला द्यायचे. त्यानंतर सगळ्या नातेवाईकाला गोड जेवणाला न येण्याची विनंती केली. त्यामुळं इतर नातेवाईकांनी सुद्धा त्या क्षणीच 2.25 लाख रुपये जमा करून असं टोटल 2.25 लाखाचा चेक आम्ही ग्रामपंचायतला दिला. शांतिवन टीमचे काही लोक तिथं आले होते. त्यांनी सुद्धा आमचं बघून 1 लाखाचा निधी त्यांनी सुद्धा देण्याचं कबूल केलेलं आहे. असं 3.25 लाख झाले. सरपंचाला विनंती केली. त्यांनी स्वतःचे ग्रामपंचायतचे 4 लाख टाकायचे आणि इतर गावकऱ्यांनी असेच लोकवाटा 3 लाख असा 10 लाखाचा आराखडा तयार करून स्मशानभूमी सुधारण्याचं काम ठरलेलं आहे. असा घेतला की आपण जे राख सावडून नदीला टाकतो आणि पाणी प्रदूषित करतो, फक्त 1 मूठ राख नदीला टाकायची. बाकीची राख आम्ही आईच्या नावानं स्मृतिवन तयार करून 20 झाड लावलेले आणि त्या झाडामध्ये ती राख टाकलेली आहे, जी की नदीत न टाकता. तिसरा एक निर्णय असा घेतला की आमचं गाव खूप गायकवाड कंपनी खूप मोठी आहे आणि प्रत्येक सण वगैरे ते किमान 20 माणसं मेल्यामुळं सण सुद्धा होत नव्हते. त्यामुळं आमच्याच कुटुंबांनी फक्त 14 दिवस विठरा पाळायचा, बाकीच्यांनी 3 दिवस पाळून आपले आपले कामं करायचे, असं एक प्रकारचं आव्हान केलेलं आहे. तसेच गावकऱ्याला याच पद्धतीनं गावकऱ्यांनी वागून अशा पद्धतीचा वायफाड निधी न करता जर ग्रामपंचायतीला दिला तर गावाचं सुशोभीकरण नुसत्या स्मशानभूमीचं नाही तर इतर गावाचं सुद्धा चांगल्या प्रकारचं सुशोभीकरण शासनाकडं भीक न मागता आपल्या गाव सरळ करू शकतो, अशा प्रकारचं आवाहन केलं. जिजाबाई दिगंबर गायकवाड यांच्या निधनानंतर गायकवाड परिवाराने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो मोठा निर्णय असा की जो 13व्याला आणि 14व्याला निधी जो खर्च होणार होता तो निधी त्यांनी गावातील स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी वापरायचं ठरवलेलं आहे. तो असा की जिजाबाई दिगंबरराव गायकवाड यांचे ज्येष्ठ चिरंजीव अनंत गायकवाड यांनी स्वतः 1 लाख रुपये या स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी दिलेले आहेत व त्यांचे नातलग व त्यांचे इष्टमित्र यांनी 1.25 लाख रुपये चा निधी या ठिकाणी दिलेला आहे व निलंगा येथील त्यांचाच एक ग्रुप निलंगा शांतिवन यांनी सुद्धा या चांगल्या उपक्रमासाठी 1 लाखाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. आणि मी असं एक सांगू इच्छितो की आमच्या ग्रामपंचायत मार्फत या सुशोभीकरणाला जास्तीत जास्त किती निधी देता येईल त्याला आकडेमोड जर सांगायचं झालं तर 4 लाखापर्यंत आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या मार्फत या कामासाठी निधी देण्याचा 100% आम्ही प्रयत्न करू. न्यूज 18 लोकल, ऋषिकेश होळीकर, लातूर.